हॅलो फ्रेंड्स, आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आता उन्हाळा चालू झालेला आहे आणि बाहेर चांगलं कडक ऊन पडत आहे आणि आपल्या बऱ्याचशा मैत्रिणींची कुरडई, पापड असे अनेक उन्हाळी पदार्थ करायची लगबग सध्या चालू आहे. चला तर आता ब्लॉगला सुरुवात करू. पण त्याच्या अगोदर आपल्या चॅनेलला जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करा. तर मी आज बनवणार आहे कलिंगडच्या सालीपासून टूटी फ्रूटी, जिचा वापर आपण शिऱ्यामध्ये किंवा रव्यामध्ये, त्याच्यानंतर केकमध्ये आणि खीरमध्ये अशा बऱ्याचशा गोड पदार्थामध्ये आपण टूटी फ्रूटीचा वापर करू शकतो. म्हणजे आपल्याला उपयोगी पडते ती. जर तुम्ही पदार्थामध्ये यूज नाही केली टूटी फ्रूटी तर तुम्ही अशीच खाऊ शकता. मुलांनासुद्धा आवडते खायला. तर कलिंगड मी कापाय घेतलं होतं आणि कलिंगड कापता कापता माझ्या डोक्यात आलं की चला आता ही साली फेकण्यापेक्षा आपण आज ह्याची टूटी फ्रूटी बनवू. म्हणून मी आता टूटी फ्रूटी बनवते. सालीच्या वरचा जो हिरवा भाग आहे तो मी पूर्ण काढून टाकलेला आहे आणि सालीचा गर मी घेतला आहे. तर त्याचे एकदम बारीक असे तुकडे करून घ्यायचे. जेवढे तुम्ही बारीक करसाल तेवढे चांगले. बघा आता सालीचे मी सगळे तुकडे केले आहेत, एकदम छोटे छोटे. प्रत्येक वर्षी मी कलिंगडच्या सालीची टूटी फ्रूटी बनवत असते. म्हणजे मी कोरोनापासून बनवायला लागली. त्याच्या अगोदर मला माहिती नव्हतं की कलिंगडच्या सालीपासून टूटी फ्रूटी बनवतात ते. कोरोनामध्ये मला माहिती झालं आणि तेव्हापासून तर मी बनवते. आता जे सालीचे बारीक बारीक तुकडे केलेले आहेत ते मी गरम पाण्यामध्ये टाकले आहेत शिजायला. गॅस एकदम हाय ठेवायचा, स्लो ठेवायचा नाही आहे. हे तुकडे मी 10 ते 15 मिनिट हाय गॅसवरती शिजवून दिलेले आहेत. गॅस हाय असल्यामुळे अधूनमधून टूटी फ्रूटी अशी हलवून घ्यायची आणि ही नुसत्या पाण्यामध्ये शिजायला 15 मिनिट लागतात. आता टूटी फ्रूटी चांगली शिजलेली आहे तर मी आता साखरेचं पाणी करते. तर मी अंदाजे 1 लिटर पाणी घेतलं आहे आणि 1 लिटर पाण्यामध्ये मला कमीत कमी 1 किलो साखर लागली आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाने साखर टाकू शकता, तुम्हाला जेवढी गोड हवी आहे टूटी फ्रूटी त्यानुसार. आता पाण्यामध्ये साखर वितळली की मग त्याच्यामध्ये शिजलेली टूटी फ्रूटी ओतून घ्यायची आणि चांगली 15 ते 20 मिनिट शिजवून द्यायची. आत्ता गॅस मीडियम ठेवायचा. मी अजून उन्हाळी पदार्थ बनवायला सुरुवात केलेली नाही आहे. ते आता पुढच्या आठवड्यापासून करेन. जास्त काही करायचं नाही आहे. तर बघा आता ही शिजलेली टूटी फ्रूटी आहे ती मी आता साखरेच्या पाण्यामध्ये टाकते. तर हो, उन्हाळी पदार्थामध्ये फक्त कुरडई, थोडेसे पापड करेन आणि साबुदाण्याची चकली करेन. जास्त काही करणार नाही आहे कारण माझं गेल्या वर्षाचं शिल्लक आहे. त्याच्यामुळं यावर्षी थोडंसंच करेन. जे बी काही बनवेन मी त्याचा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करेन. प्रत्येक वर्षी माझी आईच द्यायची गावावरून कुरडई पापड, पण आता तिला सध्या होत नाही. त्याच्यामुळे मी 2 वर्षापासून इकडे बनवते. साखरेच्या पाण्यात टूटी फ्रूटी टाकल्यानंतर मी आता व्हॅनिला इन्सेन्स टाकले आहे 1 चमचा आणि आता हे 15 ते 20 मिनटं चांगलं उकळून द्यायचं. बाजूची प्रियांका आली आहे माझ्याशी गप्पा मारायला आणि तिच्याशी गप्पा मारत मारत मी आज ही टूटी फ्रूटी बनवली आहे. तर बघा साखरेच्या पाण्यामध्ये चांगली टूटी फ्रूटी शिजलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण कलर मिक्स करणार आहोत. तर एकामध्ये मी ऑरेंज कलर मिक्स केला आहे आणि एका साईडला ग्रीन कलर मिक्स केला आहे. तर आता हे कलर मिक्स केलेली टूटी फ्रूटी कमीत कमी 12 तास अशीच ठेवायची. आता ही मी उद्या काढेन या पाण्यातून, म्हणजे याच्यामध्ये चांगला कलर मिक्स होईल आणि साखरेचं पाणीसुद्धा या टूटी फ्रूटीला चांगलं लागेल. आत्ता आपली टूटी फ्रूटी तयार आहे. हिला फक्त उद्या या पाण्यातून काढून फॅनच्या खाली अशी मोकळी सुकवायची. त्याच्यानंतर सकाळचं एक कोवळवून द्यायचं. 1 तासाचं दिलं तरी भरपूर. आणि हो, आत्ता आम्ही आलो आहोत डोहाळे जेवण अटेंड करायला. आमच्या इथलंच एक ओळखीचं डोहाळे जेवण होतं तर ते आता आम्ही अटेंड करतो आहे. तर यांनी खूप छान असं डोहाळे जेवण घातलं आहे. खूप सुंदर असा हा प्रोग्राम झाला होता. पण मी काही सगळा व्हिडिओ शूट केला नाही. ते कसं आहे ना, एखाद्याला आवडत नाही आहे, त्याच्यामुळं मी थोडंसं शूट केलं आणि जे शूट केलं ते मी तुम्हाला आता दाखवलं आहे. इथे होणाऱ्या बाळाच्या आजीने छान असा डान्स केला होता. त्याच्यानंतर बायकांनी छान छान उखाणे घेतले होते. नंतर रॅम्प वॉक केला होता.
खूप वाटत होतं की शूट करावं, पण मी काही शूट केलं नाही तेवढं. जेवढं झालं तेवढंच केलं आहे. पण खूप छान असं हे डोहाळे जेवण झालं आहे. त्याच्यानंतर जेवणसुद्धा छान होतं इथे. तर आता आम्ही आलो आहोत घरी आणि आता मी सकाळची ही पहिल्यांदा भांडी लावून घेते. नाहीतर मग सकाळी उठलं की मग खूप माझी गडबड होऊन जाते. आणि उद्या आहे सोमवार, तर उद्या मला कामाला पण जावं लागेल. त्याच्यामुळे जेवढं आता होईल तेवढं मी आता काम करून घेईन. आत्ता तरी रात्रीच्या 11 वाजले आहेत. आत्ता बघा ही काल दुपारपासून साखरेच्या पाण्यात असलेली टुटी फ्रुटी आत्ता मी पाण्यातून बाहेर काढली आहे आणि आता मी तिला फॅनखाली थोडी पसरून ठेवेन. आणि हे आहे जे पाणी आहे ना, त्याचा आपण ज्यूस म्हणूनसुद्धा पिऊ शकतो. आणि या टुटी फ्रुटीला सकाळचं कोवळं ऊन कमीत कमी 1 तासाचं द्यायचं, जास्त द्यायचं नाही, नाहीतर खूप कडक होऊन जाते. नंतर ही सुकलेली टुटी फ्रुटी एकत्र करून एखाद्या काचेच्या बरणीमध्ये ठेवायची. तर आज आपण इथेच थांबू. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक करा. थँक्यू.